मूर्ती आता तसं बघितलं तर लहानपणापासूनच करतो. सार्वजनिक मूर्त्या जवळपास 1998 पासून चालू आहे सार्वजनिक मूर्त्या. त्यामध्ये सिटीमध्ये म्हटलं तर कॅम्प मधून सुरुवात झाली मोठ्या मूर्त्यांची. प्रथम आम्ही चालू केलं त्यावेळी सार्वजनिक माझ्या गल्लीमधली एकच मूर्ती होती. त्याच्यानंतर वाढत थोडं कमी जास्त इकडे तिकडे महाराष्ट्रामध्ये आंध्रमध्ये जाऊन आता जवळपास 121 मूर्त्यांचं आता आहे ना काम चालू आहे तसं आता यावर्षी. कलरचं म्हटलं तर बॉडी पिंक बॉडीचे जे होतं आपण नाही की कोणाची कॉपी करून नये तर मुळात मला माहित नाही की कॉपी करायचं आणि काम करायचं. त्यामुळे थोडं त्याच्याबद्दल विचार करू. हे कलर मध्ये म्हणजे मूर्ती बाल गणपती म्हटलं तर थोडस पिंक शेड मध्ये जातो गणपती आम्ही. त्याच्यामुळे थोडं पिंक शेड कडे मी वळलो आणि लोकांचं प्रोत्साहन मला मिळालं त्याच्यातून. त्याच्यामुळे तेच कंटिन्यू आम्ही ठेवलेलं आहे पिंक मध्ये. आता थोडं चेंजेस करून मागतायत लोक काही त्यांना त्याप्रमाणे करून देतात. प्रत्यक्षात मूर्तीची रेखणी आम्ही सुरुवातीला करत गेलो वेगवेगळ्या पद्धतीनं. काही वेगवेगळे शेड आम्ही केले रेखणी डोळ्यामध्ये. पण ज्यावेळी कॅम्पची मूर्ती बनवली भीमसेना लोखंड त्यावेळी पहिली मूर्ती जवळपास एक 12-15 फुटाची होती. त्यावेळी मी एक निळ्या कलरचे शेड घेऊन बनवली होती मूर्ती आणि ती लोकांना इतकी आवडली की आम्ही तेच टोन कायम कंटिन्यू ठेवत गेलो. बरेच लोकांनी रिस्पॉन्स भरपूर दिला की अशी आवडते. त्याच्यामुळे मंडळ बद्दल विचार केला की कोणतेही मंडळ छोटं किंवा मोठं असं नाही आहे. मंडळ त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वावर मोठं होत आहे. फक्त मंडळ मध्ये कार्यकर्त्यांचा मीपणा नको पाहिजे. मी घडवलं मी केलं असं नको. त्यावेळी जर तसं होत असेल मंडळ मध्ये मंडळ टिकणार नाही. त्याच्यासाठी मंडळ जर टिकायचं असेल तर मीपणा नको आहे आणि मंडळ ऑटोमॅटिक खूप मोठं होत जातंय कार्यकर्ता व्यवस्थित गेला तर. मूर्त्या घडवतोय फारच मुश्किल येतच समोर. त्याच्याबद्दल आधी विचार केला होता कोणत्या प्रकारे मूर्ती घडवली जाईल, बॅलन्सिंग कसा असला पाहिजे, मंडळाला पण आवडली पाहिजे, पब्लिकलाही आवडली पाहिजे. त्यानुसार काम होतं. त्याच्यावरती स्केचिंग आधी केलं जातंय. सपोर्ट कुठून येते काय येतील त्याच्यानंतर मग मूर्ती घडली जाते. बिल्डिंग महत्वाचं आहे त्याच्यात बिल्डिंगचा भाग. यावर्षी बऱ्याच मंडळांच्या मूर्त्या मोठ्याच आहेत. वेगळी संकल्पना. माझ्याकडं मंडळ येतात ते काहीतरी वेगळं पण म्हणूनच येतात. त्याच्यासाठी वेगळं पण प्रत्येक वेळी जपलेलं आहे. आणि यावर्षीच्या बऱ्याच मूर्त्या भव्य आहेत. काही बेळगावच्या आहेत. त्याच्यानंतर काही मूर्त्या महाराष्ट्रामधल्या आहेत. महाराष्ट्रामधल्या जवळपास म्हटलं तरी हुपरी एरिया एक आहे. त्याच्यानंतर टाकवडे एरिया इचलकरंजी, प्रत्येक इचलकरंजी विक्रमनगर अशा बऱ्याच मूर्त्या मोठ्या मोठ्या आहेत. रुंदीला जवळपास 30-35 फुटाच्या मूर्त्या आहेत. त्याच्यात सगळ्यात काही वेगळं असेल तर जवळपास यावर्षी हुपरी आणखी रॉयल सर्कल टाकवडे यांच्या मूर्त्या खास बघण्यासारख्या आहेत. चाललंय त्यांचंच काम आता. बेळगाव मधली मंडळ पण भरपूर माझ्याकडे आहेत. पण असं आहे की मंडळ सार्वजनिक असल्यामुळे एका ठिकाणी टिकून राहत नाही. प्रत्येक वेळी बदल होत जातो मूर्तिकार. त्याच्यामध्ये कार्यकर्ते बदल होतात. त्याच्यामुळे मूर्तिकार बदल होतो. कायम टिकणारी मंडळ काही असेल मोजकी आहेत. पाटील माळा म्हटलं तर सुरुवातीपासून माझ्याकडे ज्यावेळी स्टार्ट केला मी 2-3 वर्षापासून पाटील माळा मंडळ हे माझ्याकडे आहे. आणि त्यांचं दरवर्षी काहीतरी नवीन कॉन्सेप्ट होत जातं. आणि यावर्षी काहीतरी युनिक असं राधाकृष्णाची मूर्ती आहे त्यांची काहीतरी वेगळी होण्यासाठी आहे. त्याच्यानंतर कुलकर्णी गल्ली आहे. कुलकर्णी गल्ली सुद्धा बॅलन्सिंग असते. आजूबाजूचे बरीच मंडळ अशी आहेत काही वेगवेगळे युनिक असं हे. स्पेशली आमचे गुरु म्हटलं तर पहिले गुरु माझे वडीलच आहे. वडील या क्षेत्रामध्ये नव्हते पण ज्यावेळी मी छोटा होतो त्यावेळी गणपती बघण्यासाठी खास जायचो. त्यावेळी मला सांगायची की मूर्ती कशी झाली, बॅलन्स कुठून भेटला आहे. प्रत्येक काही ना काही गोष्टी सांगायच्या. त्याच्यामुळे मला बरंच काही शिकायला मिळालं.
मी ते शिकून घेतलं. त्याच्यानंतर मी कॉलेजला असते प्लास्टर कामासाठी म्हणून बेळगावचे प्रसिद्ध मूर्तिकार मनोहर पाटील यांच्याकडून 1-2 वर्ष मी काम शिकून घेतलं. बरेच आणखी तसे काही अज्ञात गुरु पण आहेत जे त्यांनी नसताना पण त्यांच्या कलेतून मी काहीतरी घेतलेलं आहे.